समस्याचं काही इथं निवारण झालेलं नाही. असंच देत गेलेले आहेत अनेक वर्षापासून, कामं तरी काही झालेले नाही. हम एरोली नाका पे रहते हैं, सुतार साहब की बिल्डिंग के बाजू में। हमारी का यही प्रॉब्लम है कि हम इतने साल से परेशान हैं, कचरा डालने का प्रॉब्लम है हमको। वरती पण आज प्रशासनाच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून ज्या काही आता नागरिकांनी जो प्रकाश टाकलेला आहे, जो नागरिकांचा जो काही समस्यांचा जो काही ओढा होता, तो आज खरं पाहायला गेलं तर वैशालीताईच्या रूपाने आपल्याला दिसतोय की तो सुटण्याचा प्रयत्न येत्या काही कालखंडामध्ये होईल। निवडणुकीदरम्यान आपण जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने तथा प्रभागात जनतेला असणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्याच्या हेतूने शिवसेना पक्षाच्या नगरसेविका वैशालीताई रवींद्र पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला। यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रभागात खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, कचऱ्याच्या समस्या, अर्धवट पूर्ण झालेली विकास कामे, उद्यानाच्या समस्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, तलावाचे नव्याने होणारे नूतनीकरण अशा अनेक समस्या नागरिकांनी नगरसेविका वैशालीताई पाटील यांना सांगितल्या। माझं नाव वैशाली महादेव गायकवाड आहे। ह्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत। अनेक वर्षापासून ते समस्याचं काही इथं निवारण झालेलं नाही। आज आपले नवनिर्वाचित नगरसेवका वैशाली रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या प्रभागातलं फर्स्ट टाइम सर्व पाहणी करता आलेला आहे आणि सर्व समस्या ताईने स्वतः सर्व नागरिकांना विश्वासामध्ये घेऊन सर्व समस्या स्वतः पाहणी केलेले आहेत। इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे आणि लाईटीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। काही ठिकाणी ड्रेनेजचे पाईपलाईन नाही, त्याचा पण प्रॉब्लेम आहे। अनेक सर्व समस्या जे आहेत ताईने स्वतः पाहणी केलेले आहेत आणि नागरिकांना विश्वास दिलेला आहे की ह्या सर्व समस्यावरती नक्कीच त्यांनी सोल्यूशन निकाल काढतील। हम एरोली नाका पे रहते हैं, सुतार साहब की बिल्डिंग के बाजू में। हमारी का यही प्रॉब्लम है कि हम इतने साल से परेशान हैं, कचरा डालने का प्रॉब्लम है हमको। पहले कचरा कुंडी मस्जिद के बाजू में था, वहां से उठा के उन्होंने नाका पे रख दिया। अभी जवान घर में बहन बेटी है, कैसे आएगी उधर डालने को? कुछ है, रोड खराब है, कचरा गाड़ी को हम सोचते हैं कि कचरा गाड़ी हमारे एरिया में आनी चाहिए तो सबका प्रॉब्लम सॉल्व हो जाए। अभी हमारे एरिया में लोग बोलते हैं कि आप लोगों को क्या फायदा है, आप हमारे एरिया में रह के आप हमारे लिए कुछ नहीं कर सकते। इसके लिए मैं मैडम से यही चाहती हूँ कि आप बड़े साहब को बोल के कि हमारा प्रॉब्लम सॉल्व करो, हमारे एरिया में कचरा गाड़ी आने दो। तो क्या है कि हमारे एरिया का सब लोग परेशानी है ना, उनकी परेशानी ठीक हो जाएगी। नागरिक समस्या बोलले तर भरपूर आहे। आज बोललो तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छता व्यवस्थित होत नाही। आता हे तलाव तर तुम्ही पाहिलंच, तलावामध्ये आता किती दिवस इलेक्शनच्या मला वाटतं अगोदरपासून हे तलावाचं काम चालू आहे, पण अजून पण त्याचे काही प्रगती होताना दिसत नाहीये। पण आज कालच महिला दिन झाला आणि महिला दिनाच्या नंतर आजचा दुसरा दिवस आहे। आज आमच्या नवीन नगरसेविका वैशालीताई पाटील यांनी जो दौरा घेतला तो खरोखर अतिशय चांगला असा दौरा घेतला। याच्या पुढे घेतला पाहिजे होता, पण आता त्यांना असं वाटलं की खरोखर लोकांच्या समस्या त्यांच्याकडे यायला लागल्या, लोकांच्या मागण्या यायला लागल्या, त्यांच्याकडून लोकांची अपेक्षा भरपूर आहेत। कारण का आता ज्या 20 वर्षात झाल्या नव्हत्या कामं ती आता मला वाटतं हे इलेक्शन झाल्याच्या नंतर लगेच प्रगती प्रथावरती होत चालले काम। आणि आमच्या मॅडम एवढं फास्ट आहेत की त्या स्वतःहूनच प्रत्येक ठिकाणी पाहणी दौरा करतात। आज आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून पाहणी दौरा केला, पण त्याच्या अगोदर पण त्यांनी दौरा केला, प्रत्येकांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना त्यांनी आश्वासन दिले की बाबा याच्यापुढे तुमची कामं होतील, आम्हाला जनसेवा करायची आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही। आणि ह्या माध्यमातून इथे आता आम्हाला वाटतं की ह्या 5 वर्षांमध्ये खूपच प्रगती होईल अशी आम्हाला आशा आहे। सुरुवातीला पाहायला गेलं तर काही कालखंडामध्ये ज्या काही आता समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आज आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका वैशाली पाटील यांनी जो प्रभागामध्ये दौरा घेतला, त्या दौरा दरम्यान आपल्याला जे समजून सूचना ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना आपण त्या सूचना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तिथला असलेला रस्त्याचा प्रश्न असेल, गार्डनच्या बाबतीतला प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो काही पार्किंगचा जो मुद्दा आहे प्रभागामधला तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यावरती पण आज प्रशासनाच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून ज्या काही आता नागरिकांनी जो प्रकाश टाकलेला आहे
जो नागरिकांचा जो काही समस्यांचा जो काही ओढा होता तो आज खरं पाहायला गेलं तर वैशालीताईच्या रूपाने आज आपल्याला दिसतोय की तो सुटण्याचा प्रयत्न येत्या काही कालखंडामध्ये होईल याची आम्ही अपेक्षा बाळगतो एक नागरिक म्हणून. आणि सुरुवातीला जर पाहायला गेलं त्या प्रभागामध्ये समस्या ज्या होत्या त्याच्यावरती आज खरं तर बघायला गेलं की नायकाच्या स्वरूपामध्ये एक नायिकेच्या स्वरूपामध्ये आज ज्या वैशालीताईंनी जो काही आज विडा उचलला आहे आजच्या प्रभागाच्या दौऱ्यात मार्फत, तर त्यासाठी आम्हाला खरंच असं वाटतंय की आज काहीतरी सुधारणा होण्याच्या प्रगतीपथावरती वाटतंय आणि भविष्य काळात या लवकरात लवकर ज्या समस्या नागरिकांनी सुचवलेल्या आहेत त्याचं लवकरात लवकर निराकरण होईल ही अपेक्षा बाळगतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या प्रसंगी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचनाबद्ध आदेश दिले. याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. आज प्रथमच मी नगरसेवक झाल्यानंतर पहिलाच माझा हा पाहणी दौरा होता. सर्व अधिकाऱ्यांना आम्ही बोलवून इथे पाहणी दौरा केला. इथे नागरिकांच्या खूप समस्या होत्या. वारंवार मला त्यांच्या कंप्लेंट येत होत्या आणि त्यांच्या जे मी आश्वासन दिलं होतं ते कुठेतरी आता पूर्ण करायची वेळ आली आहे आणि त्या जबाबदारीतून मी ती पाहणी करायला सर्व म्हणजे मी एकटीच नाही तर माझे कार्यकर्ते आणि तिथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत मूळ त्यांना विचारून आम्ही तिथे अधिकाऱ्यांना ते फेस टू फेस म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला. आज इथे मलनिसारींचं जे कामं झालेत 5-6 महिन्याआधी तर त्याचे पण अर्धवट कामं या प्रभागामध्ये झालेले आहेत. तेही लोकांना खूप त्रासदायक होतात आणि त्याच्यामुळे जे रस्ते खोदलेत त्याच्या धुळीकरणामुळे खूपच लोकांना आजारपण आलेलं आहे आणि ते लवकरात लवकर व्हावी अशी प्रत्येक नागरिकांची इथे समस्या आहेत आणि त्यांचं आम्हाला खूप रिक्वेस्ट आहे की हे लवकर करा आणि त्या माध्यमातून आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना ते सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक जागोजागी जो कचरा पडलेला आहे आणि जे अस्वच्छता दिसत आहे तेही आम्ही त्यांना दाखवलं आणि ते त्यांनी सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि जे आमचा मेन मुद्दा आहे जे तलावाचा आताच ते तिथे हानी झालेली होती पण देवाच्या कृपेने तिथे काही जीवितहानी झाली नाही आणि त्या माध्यमातून आम्ही सांगितलं की पावसाळ्याच्या आधी तिथे पायलिंग झाली पाहिजे जेणेकरून ते साईट वॉल आहेत ते पूर्ण झाले पाहिजे पावसात की पुढे काही तिथे प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. आणि याच ह्याच्याने आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय की आम्ही हे करणार आहोत आणि जर त्यांनी काम केलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये इथे आंदोलन करू आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच मी पूर्ण करेल आणि प्रत्येकाने जो माझ्यावर विश्वास ठेवलाय तो मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. असं धन्यवाद.